सजयति सिन्धुर्वदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसारासन्नासरिविघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणा वरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिर्देवैः सदा वन्दिता सामां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमोऽन्धे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। पाय राजाने आज आपण 80व पुष्प श्री गजानन महाराजांचे चरणी अर्पण करतात। संत महिपती महाराजांनी लिहिलेली संत चरित्र आपण पाहतो। यावर्षी भक्तविजय ग्रंथ आपण पाहतो। अध्याय 26वा सुरू आहे। पिपाजी राजाची कथा सुरू आहे। त्या राजाने देवीला प्रार्थना केली की मला ब्रह्मज्ञान दे। तेव्हा देवी त्यांना सांगते की तू संतांना शरण जा, ते तुला ब्रह्मज्ञान देते। बाकी ऐश्वर्य काय पाहिजे असेल, प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी द्यायला मी समर्थ आहे, पण परमात्म्याची प्राप्ती कशी करावी यासाठी मात्र गुरुचीच आवश्यकता आहे। कारण राजाने विचारलं तुझ्यापेक्षा श्रेष्ठ देव कोण आहे? म्हणले पांडुरंग। परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, तो पंढरीनाथ म्हणजे जो भगवान महाविष्णू क्षीरसागर निवासी तोच पंढरपूरला पांडुरंगाच्या स्वरूपामध्ये उभा आहे, रुक्मिणी माता आणि तर तो जो परब्रह्म स्वरूपी पांडुरंग आहे तोच या जगामध्ये माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहे। आणि आत्मज्ञान पाहिजे असेल तर त्याला शरण जावं लागतं, पण त्या माझ्या पतीची म्हणजे पांडुरंगाची भगवान महाविष्णूची प्राप्ती करून घ्यायची असेल तर ती कशी करून घ्यायची, त्या भगवंताला आपलंसं कसं करून घ्यायचं हे फक्त संतच आपल्याला सांगू शकतो। संत म्हणते राया लागून आता होई सावधान, रामानंद स्वामीशी शरण जाई वेगे धुरा। त्याप्रमाणे तो पिपाजी राजा या साधू संतांना शरण येतो की मला तुम्ही आत्मज्ञान द्या। तेव्हा ते सांगतात की आत्मज्ञान द्यायला प्रत्येकाचा गुरु ठरलेला आहे। तू रामानंद स्वामींना शरण जा, म्हणजे ते तुला आत्मज्ञान प्राप्त करून देतील। परमात्मा आपलासा कसा करावा असं ज्ञान देतील। ऐसे ऐकोनी संत वचन अनुताप झाला राया लागून प्रधान असे बोलून राज्यभार तया उठला। मग राजाच्या मनामध्ये अनुताप निर्माण झाला की अरे मी माझं सगळं आयुष्य व्यर्थ घालवतो। ज्या परमात्म्याची प्राप्ती मी करून घ्यायला पाहिजे ती करून घेतली नाही। आता ती करून घ्यायची तर मला त्यासाठी पूर्ण वेळ मोकळा पाहिजे, म्हणून त्याने आपल्या राज्याची जबाबदारी ही प्रधानावर सोपवली, राज्याचा त्याग केला आणि आपल्या पत्नीसहित तो रामानंद स्वामींना शरण निघाला। ऐसे ऐकोनी संतोषन अनुताप झाला राया लागून प्रधानाशी बोलवून राज्यभार तया ओपिला।
वस्त्रे भूषणे अलंकार काढून द्रव्याचे भांडार विप्रास बोलून सतुर लुटवीन पोरतयाती अश्वगजरथ गोदान तेही केले कृष्णार्पण रामानंद स्वामी श्री शरण आनंदवना पातला. आणि रामानंद स्वामीला शरण जाण्यासाठी तो काशी क्षेत्रामध्ये आला, म्हणजे आनंदवनामध्ये आला. रायाची स्त्री पतिव्रता तिनेही त्यजुनी माया ममता विप्रस्त्रिया असी तत्दा वस्त्रेभूषणे वाटली. रामानंद स्वामी जवळी दोघे जाऊन ते वेळी मस्तक ठेवला चरण कमळे भावे करून ते दोघंही नवरा बायको, तिने पण त्या माया ममतेचा त्याग केलेल्या राणीने आणि राजा राणी दोघंही या आनंदवनामध्ये आलेले आहेत आणि रामानंद स्वामींना शरण गेलेले आहेत. त्यांनी त्यांना नमस्कार केलेला आहे. मस्तक ठेवला चरण कमळी भावे करून तेरवा तना मन आणि धन केली गुरुशर्पण. रामानंद स्वामी सेविनीत होऊन त्याचा अनुग्रह घेतला. रामानंद स्वामींना शरण काय म्हणतात? तनो मनो धनेशी शरण रामानंदा तुझ मी शरण. मी काया वाचा मनोभावे तुझा मी म्हणवे तसे. आता माझं काया म्हणजे शरीर मी तुम्हाला अर्पण केलं, माझं मन तुम्हाला अर्पण केलेली, माझी वाचा तुम्हाला अर्पण केली. काया वाचा मनोभावे तुझा मी म्हणवी तसे. हे लाज तुझला माझी बुद्धी दे रघुनायक. आता मी तुम्हाला काया वाचा मनाने शरण आलोय, आता मला सद्बुद्धी द्या. रामकृष्ण नारायण मंत्र दिला त्या कारणात सद्गुरुमुखे श्रवण मनन अनुभवे निधिध्यासन लादले. त्याला गुरुमंत्र दिलेला आहे रामकृष्णाने. आता सद्गुरूच्या मुखातनं आलेल्या मंत्राला महत्त्व आहे, कारण त्यांची सगळी साधना उपासना त्या मंत्राच्या मागे सामर्थ्य उभे असतं. आणि मग सद्गुरूच्या मुखातनं श्रवण, मग सद्गुरू त्याला रोज उपदेश करतायत. तो उपदेश सद्गुरूच्या मुखातनं आलेला उपदेश राजा श्रवण करतोय, नुसता श्रवण करत नाही. श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यास आणि मग आत्मसाक्षात्कार. म्हणजे नुसती कथा ऐकल्यानंतर आपला उद्धार होईल असं नाही. मग कथा ऐकायची आहे, श्रवण आहे. आपण जे ऐकलेलं आहे त्याचं मनन करायला पाहिजे, जे ऐकलेलं आहे त्याचं चिंतन करायला पाहिजे. आपल्याला परमात्म प्राप्तीचा ध्यास मनाला लागला पाहिजे आणि मग साक्षात्कार आपल्याला प्राप्त होतो. सद्गुरुमुखे श्रवण मनन अनुभवे निधिध्यासन. आणि मग हळूहळू त्याला मानसिक शांततेचा अनुभव यायला लागला. बघा मनात काय होतं, सद्गुरूंच्या मुखातनं आपण श्रवण केल्याने काय होतं, हळूहळू हळूहळू आपलं मन स्थिर व्हायला लागतं. मनातली सगळी अशांतता नाहीशी व्हायला लागते. मनामध्ये हळूहळू मन शांत 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 होत जातं. हा अनुभव आहे. गुरुच्या मुखातनं श्रवण मनन चिंतन केल्यानंतर काय होतं की हळूहळू त्याची अनुभूती आपल्याला यायला लागते. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाये. मग राम नामी उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. भगवंताच्या नामाविषयी आपल्या मनामध्ये प्रेम निर्माण होतं आणि मग हळूहळू हळूहळू मनामध्ये सुखाच्या उर्मी वाढत जातात. आत्तापर्यंत काय दुःखच होतं, पण आता सुखप्राप्ती व्हायला लागली. हळूहळू हळूहळू मन सुखाने भरून चाललंय. अनुभवे निधिध्यासन लागले. गुरु ज्ञानी अनुतापी शिष्य तिथे आत्मज्ञान प्रकाश. गुरु कसा पाहिजे? ज्ञानी पाहिजे. गुरु असावा महाज्ञानी चातुर्य शास्त्र चिंतामणी. गुरु ज्ञानी असावा, गुरु असावा ज्ञानी, गुरु ज्ञानी असावा. आणि शिष्य कसा असावा?
अनुतापी शिष्य, म्हणजे त्या शिष्याला अनुताप झाला पाहिजे की देवा गुरुराया मी माझं आयुष्य व्यर्थ घालवलं, मला क्षमा करा, आता मी भगवंताच्या चिंतनामध्ये माझा राहिलेला काळ घालवीन, असा अनुतापाने तप्त झालेला शिष्य जो त्रिविध तापे तापला तो परमार्थासी योग्य झाला. गुरु ज्ञानी अनुतापी शिष्य तेथे आत्मज्ञान प्रकाश, त्यावेळेला आत्मज्ञानाचा प्रकाश त्या साधकाच्या मनामध्ये पडतो. म्हणजे गुरु कसा पाहिजे? ज्ञानी पाहिजे. शिष्य कसा पाहिजे? ज्याला अनुताप झाला असा शिष्य पाहिजे, ज्याला आपल्या कर्माचा पश्चाताप झाला असा शिष्य पाहिजे. मग त्या ठिकाणी काय होतं? आत्मज्ञानाचा प्रकाश पडतो. गुरुज्ञानी अनुतापी शिष्य तेथे आत्मज्ञान प्रकाश, त्या विरहित जो का अभ्यास तो मिथ्या दांभिक जाणावा, त्याच्यापेक्षा इतर आहे ते दांभिकपणा समजावा. गुरु आहे पण ज्ञानी नसेल तर शिष्याच्या डोक्यात काय प्रकाश पडायचा? म्हणजे गुरु ज्ञानी पाहिजे. बरं, गुरु खूप ज्ञानी आहे पण शिष्य गुंतूनच पडलेला आहे, त्या मायामोहातनं बाहेरच पडायला तयार नाही, त्याला आत्मज्ञान सांगून तर उपयोग काय? ज्याला असं वाटतं की माझा उद्धार व्हावा, अशाला जर आत्मज्ञान सांगितलं तर त्याचा फायदा होतो. बाकीच्यांना ह्या कानाने ऐकायचं आणि त्या कानाने सोडून द्यायचं असं. गुरु ज्ञानी अनुतापी शिष्य तेथे आत्मज्ञान प्रकाश, त्या विरहित जो का अभ्यास तो मिथ्या दांभिक जाणावा. उत्तम परीस चांगला खापरास नेऊन लावला तो अभक्त मलिन शिष्या, तो अभक्त मलिन शिष्याला सद्गुरू काय करील. उत्तम असा परीस आहे की लोखंडाला लावल्यावर तर लोखंडाचं सोनं होतं, पण तो परीस जर खापराला नेऊन लावला तर त्याचं सोनं होणार नाही. तसं गुरुज्ञानी आहे पण शिष्य जर त्या माया ममतेच गुंतलेला असेल तर उपयोग काय? त्याला स्वतःला वाटलं पाहिजे की मला यातनं बाहेर पडायचं आहे, तर गुरु जो मार्ग दाखवेल त्या मार्गाने हा चालायला सुरुवात करेल. उत्तम परीस चांगला खापरास नेऊन लावला तेवी अभक्त मलिन शिष्याला सद्गुरू काय करील. संत दयाळू सर्वासी रावा, राव रंग समान त्यासी, परिजो भावना धरी जैसे ते फळ तयासी तसे. संत सर्वांना सारखाच उपदेश करतात, मग राजा असो का रंक असो. मग तो उपदेश कुठे फलद्रूप होतो? परिजो भावना धरी जैसे फळ तयासी तसे. ज्याचा आपल्या सद्गुरूवरती विश्वास आहे, भाव आहे, त्याला तो अनुभवायला मिळतो. वासरमणी युगोता पूर्ण प्रकाश सर्व समान, कर्म्या शिक्षा होतसे जाण पावती मानस ज्ञानी. आता उगवलेला सूर्य सर्वांनाच प्रकाश देतो, पण कुणाला प्रकाश मिळत नाही? जे दरवाजेच बंद करून बसलेत त्यांना प्रकाश कसा प्राप्त होईल? दरवाजे उघडले तर प्रकाश पाहिजे. तशी मनाची कवाड उघडली गेली पाहिजे, कान उघडे पाहिजेत, तर त्यात काहीतरी शिरेल ना. चकोर आणि तस्करास चांदणे सारखे जे प्रकाश, तस्कर देखून वाटे ते दोष भासे पिश चकोर. चकोर आणि तस्कर, म्हणजे आकाशात चंद्र उगवलेला आहे, चकोराला आनंद होतो आणि तस्कराला राग येतो. तयाचवरे साधू संत समदृष्टी अखंड वर्तन, परिजो जैसी भावना धरित तैसे जे फळ देत तयासी. आता साधू संत सर्वांना सारखे, पण कुणाला अनुभव येतो? ज्याच्या मनामध्ये असा भाव आहे की गुरु हा मनुष्य देहधारी जरी असला तरी तो माझा गुरु आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. असा भाव ज्याच्या मनामध्ये आहे त्याला तो फलद्रूप होतो. ज्याला असं वाटतं की हा एक प्रवचनकार आहे, कीर्तनकार आहे, अमुक आहे तमुक आहे, त्याला तो कसं बोलतो? त्याला त्याच्यामध्ये तुम्ही काय पाहता? त्या माणसातला प्रवचनकार पाहता का त्या माणसातला प्रापंचिक मनुष्य पाहता का त्या माणसातला म्हणजे गुरुतला? तुम्ही काय पाहता? तो उत्तम वक्ता आहे म्हणून त्याच्याकडे पाहता
तो एखादा ज्ञानी मनुष्य आहे म्हणून त्याच्याकडे पाहत आहे, तो एखादा प्रापंचिक आहे म्हणून त्याच्याकडे पाहत आहे का? माझा उद्धार करण्यासाठी प्रत्यक्ष परमात्म्याने अवतार धारण केलेला आहे अशा भावनेने पाहत आहे. तुमची जशी भावना तसं तुम्हाला फळ. काय म्हटलंय पहा, तयाच परी साधू संत समदृष्टी अखंड वर्तत, परी जो जैसे भावना धरित तैसेची फळ देत तयासी. पण ज्याची जशी भावना, ज्याकी भावना जैसी प्रभू मूर्त देखील तैसे. असो आता बहुभाषण रामानंद स्वामीचे दर्शन करून रायास झाले पूर्ण ज्ञान कृपा दृष्टी तयाच्या. रामानंद महाराजांची पूर्ण कृपा त्याच्यावरती झाली, पिपाजी राजावरती, आणि त्यामुळे त्याला पूर्ण ज्ञान झालं. आता ज्ञान कशाला म्हणतो? गुरु आपल्याला ज्ञान देतो म्हणजे काय? जाणणे आपणासी आपण या नाव ज्ञान. गुरु आपल्याला काय ज्ञान देतो? जाणणे, त्याला कळणं. जाणणे आपणासी आपण या नाव ज्ञान श्रीराम. गुरु त्याला म्हणतो तो अंतर्मुख हो, म्हणजे तुला सर्व ज्ञान मिळेल. तू आतापर्यंत काय बहिर्मुख आहे? गुरु फक्त आपली दृष्टी अंतर्मुख करतो. आतापर्यंत आपली दृष्टी बहिर्मुख आहे. जगाकडे पाहण्याचा आपल्याला दृष्टी आहे, आपल्या स्वतःला आपण पाहतच नाही. ते म्हणतात अरे तुझ्याजवळच आहे, तुझे आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलास. गुरु फक्त आपल्याला संता घरची उलटी खूण. ते म्हणतात आत पहा, बाहेर पाहतोय तू, आत पाहिलं नाही डोकून. मग संत आपल्याला अंतर्मुख करतात आणि मग आतमध्येच असलेला आत्माराम आपल्याला दिसायला लागतो. आत्तापर्यंत आपण ह्याला देहोहम म्हणत होतो, आता म्हणायला लागतो शिवोहम. आत्तापर्यंत काय आपली भावना असते? जोपर्यंत गुरुची कृपा झाली नाही तोपर्यंत आपली भावना काय असते? हा देह म्हणजेच मी, ही भावना आपली असते. पण गुरुची कृपादृष्टी झाल्यानंतर साधकाची भावना काय होते? हा देह म्हणजे मी नाही, असे असंख्य देह मी आजपर्यंत धारण केलेले आहेत. हा देह जीर्ण झाला तर हा पण सोडून देईन, पुढच्या वेळी नवीन देह. म्हणजे हा देह म्हणजे ही जी भावना आपली आहे, हे जे अज्ञान आहे ते गुरु काढून टाकतो. आणि मी जीव आहे, ही जी आपली अज्ञानात्मक भावना आहे ती काढून टाकतो. आणि तो सांगतो अरे तू जीव नाहीस, तू शिवच आहेस. आणि मग तो शिष्य म्हणायला लागतो चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आणि मग त्या शिष्याला त्याची आत्मानुभूती यायला लागते. शिवोहम, जीवोहम नाही, शिवोहम. तो साधक परिपक्व होतो. आधी बद्ध आहे, मग मुमुक्षु आहे, मग साधक आहे, मग सिद्ध आहे. ह्या 4 अवस्था आपल्या आहेत. आपण आधी बद्ध असतो, सद्गुरूला शरण गेल्यानंतर मग आपल्याला मुमुक्षु ही अवस्था प्राप्त होते. आपल्याला मोक्षाची इच्छा लागते. आधी बद्ध, मग साधक, मग बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध. साधक म्हणजे तो साधना करायला लागतो, ते काही गुरूंनी सांगितले त्या मार्गाने अनुसंधान ठेवायला लागतो. आणि मग तो सिद्ध या अवस्थेस प्राप्त होतो. आता एवढं ज्याला करायचंच नाही, तो काय ह्या कानाने ऐकतो त्या कानाने सोडून देतो. त्याला तेवढंच एक तासभर टाइमपास झाला, मोकळा झाला. आपण कशासाठी ऐकतोय? करमणूक म्हणून ऐकतो का, वेळ जावा म्हणून ऐकतो का काय? आपल्याला आपला आत्मोद्धार व्हावा असं वाटत असेल, ह्या भावनेने जर ऐकलं तर आपल्यामध्ये निश्चित परिवर्तन होतं. रायासी झाले पूर्ण ज्ञान कृपादृष्टी तयाच्या. गुरुच्या कृपादृष्टीने त्या राजाला पूर्ण ज्ञान प्राप्त झाले. आता कृपादृष्टी, कृपा कधी होईल हो गुरुची? हे लक्षात घ्या. आपण काय म्हणतो कृपादृष्टी पाहे माझ्याकडे पंढरीला आहे. अरे तू कृपादृष्टीने पाहतोच आहे, पण तुझ्यावर कृपा कधी करेल? तुझी काहीतरी साधना झाली पाहिजे ना.
तुझी काहीतरी उपासना झाली पाहिजे ना, मग कृपा करेल. ठीक आहे, सहजाच लगे करा माझ्यावर कृपा, असं नाही. त्याच्यासाठी आपण गुरुकृपेला पात्र झालो पाहिजे. श्रवण आणि हरिकीर्तन राजा करी प्रेमे करून रात्रंदिवस हरिभजन रामकृष्ण गोविंद. श्रवण हरिकीर्तन, तो राजा नित्य गुरुच्या मुखातनं श्रवण करायचा, आपल्या मुखातनं भगवंताचं नामसंकीर्तन करायचं. त्याला छंद लागलेला आहे नामस्मरणाचा. तव कोणी एके दिवशी राजा पुषे स्वामीसी आता आज्ञा द्यावी मधसी द्वारावतीस जावया. मग एके दिवशी गुरुराजांनी विचारलं, महाराज मला तर द्वारकाधीशाच्या दर्शनाला जावं असं वाटतंय, आपण मला आज्ञा द्या. वंदोनी श्री गुरुचे चरण द्वारकेशी गेली दोघे जण, करून गोमतीचे स्नान कृष्ण दर्शनाशी चालले. गुरुंना नमस्कार केला, गोमती नदीला स्नान केलंय आणि आता द्वारकाधीशाच्या दर्शनाला निघाले. कृष्ण दर्शनाशी चालले. महाद्वाराशी जाऊन भावे घालते लोटांगणा. मग दोघेही करजोडून करते स्तवन श्रीहरी जय 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 मुकुंदा मुरारी. पुराण पुरुषा श्रीहरी मज दीनावरी कृपा करी. चरणाशी पात्रो. दोघं महाद्वारात मध्ये गेले, लोटांगण घालत गेले, भगवंताला प्रार्थना करतात. जय जय मुकुंदा मुरारी. पुराण पुरुषा श्रीहरी मज दीनावरी कृपा करी. शरण चरणासी पातलो. देवा मी तुझ्या पदाला शरण आलोय, माझ्यावरती तू कृपा कर. तू देवादिदेव सनातन हे नेण्याची मी अज्ञान, तुझं नेणता उपासना शक्तीपूजन मी केले. देवा तू देवादिदेव आहे हे मला माहीत नव्हतं. मी त्या लक्ष्मीचीच पूजा करत राहिलो. त्या लक्ष्मीमुळे मला आयुष्यात सगळं ऐश्वर प्राप्त झालं, पण देवा तुझी मी कधी आठवणच केली नाही. मी हमाधुमीचा संसार केला, परी आठवले नाही विठ्ठलाला. तू देवादिदेव सनातन हे नेण्याची मी अज्ञान, तुझं नेणता उपासना शक्तीपूजन म्या केले. अमृत टाकून घेतले धूण परीस टाकून घेतला पाषाण, ते वितून नेणता उपासना शक्तीपूजन म्या केले. अश्वत्थ त्यागून या जाण सिंधीस घातले जीवना, ते वितून नेणता उपासना शक्तीपूजन म्या केले. उगवला नसता वासरणी तो वरी खद्योता, तेज आगळे माने ते वितून नेणता चक्रवाणी म्या भवानी उपासली. वेदांत पडला नव्हता श्रवण येतो कोकशास्त्र आगळे माने, तेवी तुझने नेणता चक्रमाणे म्या भवानी उपासली. कल्पतरू तेजुनी जवळी मान्य केली देसी बावळी, तेवी तुझ नेणता वनमाळी म्या पूजली भवानी. अनंत जन्मीचे सुकृत फळ आले सुनिश्चित, म्हणून गृहात साधू संत अकस्मात पातले. देवा मला तुझं महत्वच माहित नव्हतं, पण माझं भाग्य उदयाला आलं. भाग्याचा उदय ते हे संतांचे पाय. आपलं भाग्य उदयाला आलं कसं समजायचं? संतांचं दर्शन झालं की समजायचं आपलं भाग्य उदयाला आलं. भाग्याचा उदय ते हे संतांचे पाय. आपल्याला संतांचं दर्शन झालं की समजायचं आपला भाग्योदय झाला. काय म्हणताय बघा. अनंत जन्मीचे सुकृत फळाले सुनिश्चित. अनंत जन्मामध्ये केलेलं पुण्य फळाला आलं आणि मला संतांची गाठ पडली. म्हणून गृहात साधू संत अकस्मात पातले, तुझा महिमा निरूपण म्हणते आणि कथिला मध लागून ऐसे म्हणून या लोटांगण पुन्हा मागुती घातले. माझ्या घरी आलेले संत मंडळी त्यांनी मला तुझा नाममहिमा सांगितला, तुझं महत्व वर्णन करून सांगितलं. तेव्हा कुठे मला तुझं महत्व कळलं देवा. तुझा महिमा निरुपमा त्याने कथेला मध लागून ऐसे म्हणून या लोटांगणा पुन्हा मागुजी घातले. ऐकून या करुणावचन देवी तिथली अलिंगना. पिपाजी राजा दर्शन साक्षात झाले. तेव्हा चतुर्भुज रूप सगुण पितांबरधारी जगजीवन मुकुट विराज दैदीप्यमान देव सनातन देखला.
कीर्तन करून महाद्वारी नाचे नामाचे गजरी चातुर्मास्य द्वारकापुरी गजर करी नामाचा. आणि मग प्रत्यक्ष भगवंताने चतुर्भुज रूपामध्ये त्या पिपाजी राजाला दर्शन दिले. 4 महिने पिपाजीने तिथे सत्संग केला, भगवंताचं नामसंकीर्तन केलं. चातुर्मास्य द्वारकापुरी गजर करी नामाचा. आज्ञा मागून वैकुंठनाथा परतून चालले उभेटा पुढे अरण्या चालता महाव्याघ्र देखला. भगवान द्वारकाधीशाची आज्ञा घेतली आणि आता म्हणाले आम्ही तीर्थयात्रेला जातो. निघालो. वाटेमध्ये एक जंगल होतं, त्या जंगलात यांचा प्रवास सुरू झाला. आज्ञा मागून वैकुंठनाथा परतून चाले उभयता तो पुढे अरण्यात चालता महाव्याघ्र देखला. महाभयानक वंचाना पुढे आला करीत गर्जना. राजकांता तया देखून भय मानसी पावले. परम सुकुमार लावण्य खाणी मागे पाहे परतोने. भ्रतारास म्हणे ते क्षणी व्याघ्र नयनी देखला. थरथरा कापे राजवाडा तो पंचानन जवळी आला. पिपाजी राजा म्हणे तिला भिवू नको सर्वथा. समोरनं वाघ आल्यावर ती थरथर थरथर कापायला लागली राणी. आणि पिपाजीला म्हणते पहा समोर प्रचंड मोठा व्याघ्र आलेला आहे, तो आता आपल्या दोघाला खाल्ल्याशिवाय राहणार नाही. पण पिपाजीला आता आत्मज्ञान झालेलं होतं. पिपाजी तिला काय म्हणतो, घाबरू नकोस, तुला तो वाघ दिसतोय पण मला तो रघुनंदना राम दिसतोय. मला वाघ दिसतच नाही. मला कोण दिसतोय, चराचरामध्ये भरलेला परमात्मा मला दिसतोय. तो व्याघ्र दिसत नाही, त्याच्यातला राम मी पाहतो. प्रत्येकाच्या मध्ये आत्माराम आहे ना. तुझला दिसतो पंचानन परी त्यात आहे श्री रघुनंदन हरिते स्थळ द्यावातून अणुमात्र दिसेना. जिकडे पहावे तिकडे तू दिसे नाही. मला त्याच्याशिवाय रिकामं ठिकाणच दिसत नाही. राम नाही असं ठिकाण कुठे. सर्वाघटी समानार्क का सकळ रसा माझे जैसे उदक तैसा यदुनायक सर्वाघटी सारिका. घटी मठी समजैसे बिंबले दिसे आकाश तैसाच व्यापक जगदीश सर्वाघटी सारिका. शलवाणे खगपतीचे आकाश सारखे जो घासे तैसाच तो ऋषिकेची भूतमाता सारखा. पटतंतु होणे नव्हते की सुवर्णासीचा अलंकार म्हणते तेवी विश्वंभर नेणून भूते विश्वमंती अज्ञान. ज्याप्रमाणे वस्त्र जरी विणलेलं असलं तरी यात कापसाशिवाय दुसरं काय आहे. सुवर्णाचे अलंकार जरी आपल्याला दिसत असले तरी त्या अलंकारात सोन्याशिवाय दुसरं काय आहे. तसं हे विश्व म्हटलं तर ह्या विश्वामध्ये व्यापून असणारा तो विश्वंभर आहे. तो विश्वंभर नेणूनभूती विश्व म्हणत्या ज्ञान अनंत ब्रह्मांडे म्हणून उल्हासे जगजीवन व्याघ्र नव्हे तो रुक्मिणी रमण निशेष जाणावा. तो वाघ नाही, तो पंढरपूरचा पांडुरंग आहे. त्रेतायुगातला तो राम आहे, द्वापार युगातला कृष्ण आहे आणि कलियुगातला तो पांडुरंग आहे. रामकृष्ण हरी. जळी स्थळी पाषाणी भरून उरला चक्रवाणी रीता ठाव त्या वाचून अणुमात्रही असेन. ऐसे पिपाजी राजा बोलतात तटस्थ झाले राजवाडा. तो व्याघ्र येऊन ते वेळा उभा टाकला सनिधा. पिपाजी म्हणे व्याघ्राशी राम भजे तो हरनिशी. व्याघ्र लागला चरणाशी निज भावे सेवा. व्याघाला सांगितलं अरे नित्य नामस्मरण कर. वाघाने खाली वाकून नमस्कार केलाय पिपाजीला. तो जरी व्याघ्र म्हणजे क्रोधाचं प्रतीक आहे. व्याघ्र योनीला आलेला होता. म्हणजे प्रत्येक जीव हा त्याच्या त्याच्या कर्माने नाना प्रकारचे देह धारण करतो. पण संतांना आपल्याला जसा तो वरचा, जसं आपण कुत्रा पाहिलं की आपल्याला कुत्रा दिसतो, मांजर पाहिलं की मांजर दिसतं, घोडा पाहिला की घोडा दिसतो, वाघ पाहिला की वाघ दिसतो. पण संतांना त्याच्यातला परमात्मा दिसतो. हा आपल्या दृष्टिकोनातला फरक आहे, पाहण्याच्या दृष्टीतला फरक आहे. त्यामुळे तिला जरी तो वाघ दिसत असला तरी याला वाघ आहे हे खरं आहे, पण त्यामध्ये असलेला जो आत्माराम आहे तो दिसत होता. म्हणून त्या वाघाला त्याने उपदेश केला पिपाजीने, तू नामस्मरण कर, रामनाम घेत जा. त्याला रामनामाचा अनुग्रह केला त्या व्याघ्राला. पिपाजी म्हणे व्याघ्रासे राम भजितो हरनिशी. व्याघ्र लागला चरणाशी निज भावे सेवळा. संत दर्शन होता जाण तया झाली दिव्य ज्ञान. पिपाजी बोले तया लागून हिंसा कर्म न करावे.
तुळशी माळा काढून तुरीत घातली व्याघ्राच्या गळात, रामकृष्ण हा मंत्र त्या कारणे दिला. गेल्या जन्माचा कोण असेल, त्याचं पुण्याही आहे. पिपाजीकडून त्याला अनुग्रह मिळाला रामनामाचा. त्याने पिपाजीने आपल्या गळ्यातली तुळशी माळ त्याच्या गळ्यात घातली आणि सांगितलं, याच्या पुढे लोकाला त्रास देऊ नकोस. रामकृष्ण नारायण याहून विशेष मंत्र कोण? गजेंद्र पशु तो सज्ञा ज्ञान रामनाम राम भजने तरला तो. वाट पाड्या वाल्ह्या कोळी अर्धे उपदेशला तात काळी जपता रामनामावळी वाल्मिकी ऋषी तो झाला. अजामेळ पातकी ब्राह्मण दुरिते विष्टेला संपूर्ण मुखे म्हणता नारायण वैकुंठ कोण पावला. काम क्रोध मधमत्सर दंभ मोह अहंकार राम राम बसता निरंतर उठाउठी पळते हो. मग व्याघ्रे हात जोडून पिपाजीस केले नमा साष्टांग नमन म्हणे आपले कृपे करून श्रीराम भजनी लागलो. पूर्वी माझे अपराध झाले बहुत श्रीराम नामी हो झालो पुनीत पुन्हा साष्टांगेशी नवीन पिपाजी ते तेगवा. ऐसा मंत्र शिरोणी व्याघ्रास सांगू ते क्षणी पिपाजी गेला निघून आनंद आणि सत्र. व्याघ्रासे अनुताप झाला पूर्ण हिंसा कर्म टाकले तिने वर्जिले मांसाहारी भक्षण गलित पर्ण खात. 7 दिवसपर्यंत हिंडत असता अरण्यात हरिभजने धरून हे देह ठेवला त्याने. 7 दिवस तो रामनामामध्ये राहिला. मांसाहार वर्ज्य केलेला आहे. झाडावरनं पडलेली कोळी कोळी पानं खाऊन त्याने आपला आहार केलेला आहे आणि 7व्या दिवशी आपला देह त्या वाघाने ठेवून दिला. व्याघ्रा असे अनुताप झाला पूर्ण हिंसा करून टाकले त्याने वर्जिले मांसाहारी भक्षण गलितपणे खात असे गलितपर्ण खात असे. 7 दिवसपर्यंत हिंडत असता अरण्यात हरिभजने धरून हे तर देह ठेवला त्याने. व्याघ्र वृश्चिक सिंह श्वान सर्प ससाणा गज धरुण सर्व योनी तामस गुण सात्विक लक्षण या नाही. संतमय संत पण आता हे बाकीचे ज्या योनी आहेत ना त्याच्यामध्ये तामसपणा आहे, सात्विकपणा नाही. पण संतांच्यामुळे त्यांच्याला तामसपणा निघून जाऊन ते शांत होतात. संत संघाचे महिमान पंचानन झाले दिव्य ज्ञान हरिभजनी ठेवून मन कृष्णार्पण देह केला. संसारी असून या मायेजाडी जो आठवे हरिसंत काळे तो मुक्त जीवे तात्काळी संशय मनात नजरावा. हरिभजने हे तदून व्याघ्री टाकला देह दाण जुन्या गडी नागर ब्राह्मण तेथे जन्म घेतो. त्याने तो आपला देह विसर्जन केला आणि मग जुनागडमध्ये तो नरसिंह मेहता म्हणून जन्माला आला. तो वाघ ज्याने पिपाजीने ज्याला उपदेश केला त्याने तो नंतर तो आपला व्याघ्राचा देह कृष्णार्पण केला आणि पुढच्या जन्मामध्ये तो जुनागडमध्ये नरसिंह मेहता म्हणून जन्माला आला. नरसिंह मेहता वैष्णवीर तो व्याघ्रे घेतला अवतार त्याचे चरित्र अतिप्रिय कर श्रोते सादर परसावे. आता आपल्याला नरसिंह मेहताचं चरित्र ऐकायचं. तोच जो व्याघ आहे त्याने पुढचा जन्म घेतला नरसिंह मेहताचा जुनागडमध्ये. नरसिंह मेहता वैष्णवीर तो व्याघ्रे घेतला अवतार त्याचे चरित्र अतिप्रिय कर श्रोते सादर परसावे. संत चरित्र हिची गंगा आहे की हे भागीरथी चंद्रभागा तेथे नावनी पांडुरंगा शरण जावे सद्भावे. सुमनाने शुद्धमती तुळशी सुमने घेविनाती चरणावरी महिपती वे बावे मस्त घटी विरसे स्वस्त श्री भक्त विजय ग्रंथ ऐकता दृष्टी जगन्नाथ प्रेमळ ऐका भागयुक्त 26तमोध्याय रसाळा. श्रीकृष्णार्पणमस्तु. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद प्रभुवारक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.